वाह. रितेश अनुश्रीला बोलतो की तू काय बोललीस शुक्रेला प्राजक्ताला की आईला घेऊन आलीस ती जेव्हा दीपालीला घेऊन आली तेव्हा. हा घे आज तिचा भाऊ आलाय काय बोलतेस. म्हणजे तू बायस्ड आहे, तू फक्त तिचा भाऊ आहे, अनुश्रीचा भाऊ नाही आहेस. हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे जर न्याय द्यायचा आहे ना तर सगळ्यांसाठी इक्वल असायला पाहिजे, सगळे एका सेम लेवलला उभे आहेत तिकडे. ओके, हे विसरून कसा गेला रितेश की प्राजक्ता तिला पहिला बोलली बिंडोक मूर्ख क्लासलेस मुलगी, हे सगळं प्राजक्ता बोलली आणि त्याच्यावर ती रिॲक्ट झाली. कळलं, ॲक्शनला तिने रिॲक्शन दिली. म्हणजे ती प्राजक्ता जे काही बोलली ते गेलं कुठच्या कुठे. ही जे बोलली म्हणजे तिने रिॲक्शन दिली, तर ती रिॲक्शन का दिलीस असं रितेश बोलतोय. हे तर काय विचित्रच आहे. आणि हा गेम, या गेमकडनं लोकांनी शिकायला पाहिजे. हा किती लोकांना हे दाखवतो आणि ते दाखवतो, मैत्री दाखवतो, सद्भावना. राहू द्या, बघितलं आजपर्यंत बिग बॉसचे सगळे सीझन बघितलेत. काय सद्भावना, काय मैत्री, काय तंटे आणि बंटे सगळं बघितलं आहे. रितेश एवढं पण अगदी ना सोजवळ राहू नकोस. जे काय आहे ते दिसतं माणसाला. आणि हा गेम कसा आहे ना हे तुझ्यापेक्षा जास्त पब्लिकना माहिती आहे. तू तर गेल्या वेळी चाललेला आहे, हे रितेश विसरून जातो. ठीक आहे, मॉरल्स वगैरे सगळं ठीक आहे, पण हा गेम ज्याच्यावर आधारित आहे ना त्या गेमला सोडून तू बोलू नकोस, हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं?